नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण अपकृत्याच्या कायद्यातील लॉ ऑफ ट्रॉटमधील एक अतिशय रंजक आणि व्यवहार उपयोगी विषय पाहत आहोत. प्रातिनिधिक जबाबदारी, वायकॅरियस लिॲबिलिटी याच्यात तरतुदी आज आपण पाहतोय. या सिद्धांतांचे मुख्य सूत्र आहे दुसऱ्याने केलेल्या चुकीसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाणे. काय मुख्य सिद्धांत काय आहे? सूत्र काय आहे? दुसऱ्याने केलेल्या चुकीसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाणे. काय तर याचं नाव आहे प्रातिनिधिक जबाबदारी, वायकॅरियस लिॲबिलिटी. याची व्याख्या कशी करता येईल? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या अपकृत्यासाठी म्हणजे टॉर्टसाठी जबाबदार असते, कारण त्या दोघांमध्ये एक विशिष्ट कायदेशीर संबंध असतो, तेव्हा त्याला प्रातिनिधिक जबाबदारी म्हणतात, म्हणजेच वायकॅरियस लिॲबिलिटी म्हटलं जातं. मुख्य संबंध कसा आहे? तर प्रातिनिधिक जबाबदारी प्रामुख्याने खालील संबंधांमध्ये लागू होतो. मालक आणि नोकर, मास्टर अँड सर्वंट. या सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे मालक अँड एजंट, प्रिन्सिपल अँड एजंट. एजंटने केलेल्या कामासाठी मालक जबाबदार. भागीदार, पार्टनर्स. एका भागीदाराने व्यवसायासाठी केलेल्या चुकीसाठी सर्व भागीदार जबाबदार आहेत. काय? मालक नोकर, नंतर मालक एजंट आणि भागीदार, हे यांचे प्रामुख्याने संबंध आहेत. सोप्या शब्दात समजून घेऊया. समजा तुम्ही एका कंपनीचे ड्रायव्हर आहात. ऑफिसच्या कामासाठी गाडी चालवताना तुमच्या हातून अपघात झाला तर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मालकाची म्हणजेच कंपनीची असते, कारण तुम्ही मालकाच्या फायद्यासाठी आणि त्याच्या सांगण्यावरून काम करत होतात. काय म्हटलेलं आहे? समजा तुम्ही एका कंपनीचे ड्रायव्हर आहात. ऑफिसच्या कामासाठी गाडी चालवताना तुमच्या हातून अपघात झाला तर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मालकाची म्हणजेच कंपनीची असते, कारण तुम्ही मालकाच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या सांगण्यावरून काम करत होता. याच्यासाठी आवश्यक अटी काय आहेत? कंडिशन्स. नोकराच्या चुकीसाठी मालक जबाबदार धरण्यासाठी दोन गोष्टी सिद्ध व्हाव्या लागतात. दोघांमध्ये मालक नोकर संबंध असावा. ती चुकीची कृती नोकरीच्या ओघात इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये केलेली असावी. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे या संबंधात? वायकॅरियस लिॲबिलिटीसाठी लॅटिन मॅक्झिम कोणती आहे? या सिद्धांताचा आधार दोन महत्त्वाच्या संज्ञा आहेत. ते एक क्वी फेसिट पर एलियम फेसिट पर से. याचा अर्थ काय होतो? जो दुसऱ्यांमार्फत काम करतो तो स्वतःच ते काम करतो असे मानले जाणे. दुसरा आहे रिस्पॉन्डिएट सुपरियर. वरिष्ठाला म्हणजेच मालकाला जबाबदार धरू द्या. ते ह्या दोन लॅटिन मॅक्झिम ह्या तत्वाशी सिद्धांतांशी जोडलेल्या आहेत. आता हा कायदा का अस्तित्वात आला आहे? खिशात पैसे, डीप पॉकेट थिअरी. काय डीप पॉकेट थिअरी? खिशात पैसे. नोकराकडे सहसा नुकसान भरपाई देण्या इतके पैसे नसतात, पण मालकाकडे असतात. पीडिताला न्याय मिळण्यासाठी मालकाला जबाबदार धरले जाते. फायदा आणि तोटा. जर मालक नोकराच्या कामातून नफा मिळवत असेल तर त्या कामातून होणाऱ्या नुकसानीची जबाबदारीही त्यानेच घेतली पाहिजे. आता न्यायालयीन प्रकरणे कोणती आहेत? केस लॉज कोणते आहेत? खटला 1, स्टेट बँक ऑफ इंडिया वर्सेस श्यामादेवी 1978 मधला हा खटला आहे. प्रसंग काय होता? ग्राहकाने बँकेच्या एका कर्मचाऱ्याला, जो तिचा ओळखीचा होता, ग्राहकाने बँकेच्या एका कर्मचाऱ्याला, जो तिच्या ओळखीचा होता, वैयक्तिकरित्या पैसे दिले की ते खात्यात भरा. कर्मचाऱ्याने ते पैसे स्वतःकडेच ठेवले. निर्णय काय दिला? कोर्टाने सांगितले की बँक जबाबदार नाही, कारण पैसे देणे हा बँकेचा अधिकृत व्यवहार नव्हता, तर ते त्या कर्मचाऱ्याला वैयक्तिक दिले होते. हे नोकरीच्या ओघात घडले नाही. दुसरा खटला आहे लॉयड वर्सेस ग्रेस स्मिथ अँड कंपनी 1912 मधला खटला आहे. हा खटला प्रसिद्ध खटला आहे. प्रसंग काय होता? ह्या एका वकिलाच्या क्लार्कने म्हणजे नोकराने एका महिलेची फसवणूक करून तिची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. या खटल्यात निर्णय काय दिला? मालक म्हणजे वकील जबाबदार ठरला. जरी नोकराने फसवणूक केली असली तरी ती त्याने वकिली व्यवसायाचे काम करत असतानाच केली होती, असा हा निर्णय ह्या खटल्यामध्ये लागला. आता उल्लंघन शिक्षा आणि उपाय काय आहेत? नोकराने कामाच्या दरम्यान केलेला हलगर्जीपणा किंवा चुकीचे कृत्य उल्लंघन होईल. उपाय काय आहेत? वादी, पीडित, मालक आणि नोकर या दोघांवर किंवा फक्त मालकावर दावा ठोकू शकतो. न्यायालय मालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देते. आता संबंधित कायदे कोणते आहेत? भारतीय करार कायदा, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, एजन्सीच्या कलमांमध्ये याचा उल्लेख आहे. भारतीय संविधान कलम 300 नुसार भारतीय संविधानातील कलम 300 सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या चुकीसाठी किती जबाबदार आहे हे यात स्पष्ट केलेले आहेत. तेही काही संबंधित कायदे आहेत. समीक्षा आणि निष्कर्ष कसा काढता येईल वायकॅरियस लिॲबिलिटीचा? तर या कायद्यामुळे
या कायद्यामुळे मालक आपल्या नोकरांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवतात. मात्र जर नोकर मालकाच्या सांगण्याविरुद्ध जाऊन स्वतःच्या फायद्यासाठी काही करत असेल, उदाहरणार्थ गाडी घेऊन फिरायला जाणे, तर मालक जबाबदार राहत नाही. तर मित्र, आज आपण अपकृत्याच्या कायद्यातील लॉ ऑफ टॉर्टमधील वायकेरियस लिॲबिलिटी या घटकाचा आज आपण या सिद्धांताचा किंवा या कायद्याचा आज आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याच्या तरतुदी सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून वायकेरियस लिॲबिलिटीच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायद्याविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.